कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने महापालिकेच्या प्रशासकावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। बिंदू चौकात शांततेत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत। बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी या मागण्या करण्यात आल्या। माझं नाव निलेश आनंद बनसोडे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरात लाखो पुतळे आहेत, पण त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा हा 9 डिसेंबर 1950 रोजी ऐतिहासिक या कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये या ठिकाणी भाई माधवराव बागल मराठा समाजाचे नेते यांनी उभा केला। तो ऐतिहासिक बिंदू चौक हा आंबेडकर चळवळीसाठी आणि कोल्हापुरातल्या अनेक राजकीय दृष्ट्याने तो एक महत्त्वपूर्ण ठरलेला आहे। असा असताना त्या महानगरपालिकेच्या वतीने 2010 पासून त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू केलं आणि सुशोभीकरणानंतर त्या ठिकाणी 2013 साली एक ठराव करण्यात आला, ज्यात की असा उल्लेख होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी, महात्मा फुले जयंती पुण्यतिथी, शाहू जयंती पुण्यतिथी आणि क्रांती दिन यांच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणतेही राजकीय, सामाजिक संस्था, संघटना, धार्मिक आंदोलने असे कोणतेही त्या ठिकाणी कार्यक्रम होऊ नये असा एक ठराव महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आणि त्याच ठरावाची अंमलबजावणी वारंवार आम्ही सांगून देखील होत नव्हती आणि ह्याच ठरावाची अंमलबजावणी करा म्हणून 3 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही महानगरपालिकेच्या दारामध्ये प्रबोधनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम ठेवून महानगरपालिकेला जागा करण्याचं काम आम्ही केलं आणि असं करत असताना महानगरपालिकेनं आम्हाला निवेदन घेतो म्हणून वर बोलवलं, पण निवेदन न घेताच मॅडम निघून चाललेल्या। मॅडमांना आम्ही विनंती केली की मॅडम पाया पडतो निवेदन स्वीकारा, पण तसंच न करता मॅडम निघून गेल्या आणि त्यांनीच उलटच आमच्यावर 353 शासकीय कामात अडथळा असे आमच्यावर गुन्हे माझ्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर दाखल केले आणि मग कायद्याचं पालन तुम्ही एक कायदा करताय, कायद्याचं पालन तुम्ही करत नाही ते सांगायला आल्यानंतर तुम्हीच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करताय। त्या विरोधात त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि बिंदू चौक हा सुशोभीकरण झाला पाहिजे। बिंदू चौकात जो ठराव केलेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे। खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आमच्यावरचे मागे घेतले पाहिजेत आणि यासाठी म्हणूनच रिपब्लिकन आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीशदादा माळगे यांच्या वतीने आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या यांच्या साथीने आम्ही या ठिकाणी दोघांच्याही वतीने आम्ही तिघजण या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत। आज दुसरा विषय आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आजचा आमचा हा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आमच्या मागण्या जिल्हाधिकारी यांनी जोपर्यंत मान्य करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आमचं उपोषण पुढे चालूच राहील। दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आज आंदोलकांची भेट घेतली। त्यांच्याशी चर्चा करून महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। यावेळी आरपीआयचे आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीश माळगे, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुधाळकर यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।